नमस्कार. सोशल पारनेर हा जो तालुक्यातील समाजसेवक असतील, ज्यांचं धर्माविषयी प्रेम असेल, असं धार्मिक आणि ज्याच्या माध्यमातून युवकांना प्रेरणा मिळेल यासाठी चालू केलेला प्लॅटफॉर्म असून याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण तालुक्यातील जे समाजसेवक असतील, ज्यांचं राजकीय सामाजिक क्षेत्रात जे योगदान आहे त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्याच आहेत. पण त्याचबरोबर एक तालुक्यातील युवा उद्योजक आणि तरुण आणि सुशिक्षित असे असणारे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट तुषार रावटी यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर धार्मिक क्षेत्रात त्यांचं तालुक्यात शहरात फार मोठ्या प्रकारचं योगदान आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पारनेर तालुक्यात जे प्रतिकाशी म्हणून पारनेर शहराला संबोधलं जातं, त्यासाठी त्यांना आपण या सोशल पारनेरच्या प्लॅटफॉर्मवर आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की पारनेर शहराला प्रतिकाशी हे का संबोधलं जातं आणि 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व शहरात काय आहे, त्यासाठी आपण त्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मवर आलात त्याबद्दल सोशल पारनेरच्या सर्व टीमकडून हार्दिक असे आपले स्वागत करतो. ज्याप्रमाणे पारनेर शहराला प्रतिकाशी असं संबोधलं जातं, तर गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण या क्षेत्रात आहात. हे जे पुरातन काळातले मंदिर आहेत याचं जतन करत आहात. परंतु सर्वात प्रथम आपण आमचे जे सोशल नेटवर्क आहे किंवा सोशल प्लॅटफॉर्मवर जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आपल्याविषयी थोडीशी माहिती करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार, मी तुषार बाबासाहेब रावटी. आज सोशल पारनेर हा चांगला विचार घेऊन आमचे मामा अर्जुन शेठ भालेकर यांनी एक जो चांगला विचार समाजात चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांचे प्रथमतः अभिनंदन. पारनेर गावाला श्री क्षेत्र पराशर असे नाव आहे. हे नाव काय आहे? हे नाव काय आपण मनाने सांगत नाही. हे नाव आहे पारनेर गावातील जे पुरातन मंदिर आहेत त्या प्रत्येक मंदिरावर श्री क्षेत्र पराशर असे शिलालेखात उल्लेख सापडतात. पारनेर गावात मनकर्णिका तिरेवर श्री क्षेत्र पराशर नगरी हे पण शिलालेख पारनेर गावात सापडतात. पारनेर गावातील जे पुरातन मंदिर आहेत ते मंदिर आहे तसे संवर्धन झाले पाहिजेत. पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने आणि तपश्चर्येने पावन झालेली ही भूमी आहे. आज आपण काशीला गेलो तर काशीला मनकर्णिका घाट म्हणून आहे आणि पारनेर गावातून वाहणाऱ्या नदीचे नाव मनकर्णिका आहे. काशीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. तसेच पारनेर गावात पराशर नगरीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. ह्या 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे. यासाठी पारनेर गावातील एक चांगले विचारांचे लोक 10 वर्षापासून काम करत आहेत. त्यात अर्जुन मामा भालेकर हे आहेत. असे भरपूर लोक आहेत का त्यांचा विचार आहे का ही हळूहळू हा विचार पुढे गेला पाहिजे. पारनेर गावातील 12 ज्योतिर्लिंग जे आहेत हे ज्योतिर्लिंगाला पूर्ण कोणतंही महादेव मंदिराचं आपण दर्शन घ्यायला गेलो तर त्याला एक प्रदक्षिणा बसली नाही पाहिजे, म्हणजे त्याला कोणती प्रदक्षिणा घालू नये असे म्हणतात. तसंच पारनेर गावातील चिंचोली घाटाच्या मंदिरापासून जर आपण दर्शन घेण्यासाठी चालू केलं तर बरोबर सिद्धेश्वर मंदिरापाशी दर्शन संपते आणि 12 महादेव मंदिराचे दर्शन पूर्ण होते. असंच 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, पुरातन मंदिर आहे तसे राहिले पाहिजेत. यासाठी आपण गावाच्या माध्यमातून सर्व काम करत आहोत. आज आपण पाहतो तालुक्यातील राज्यातील बरेचसे धार्मिक लोक दर्शनासाठी पारनेर शहरात या प्रतिकाशीतील 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या शहरातील काही उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तुमच्यासारखे एकत्र येऊन सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. असेच आपण आता ह्या प्रतिकाशीतील जे 12 ज्योतिर्लिंगाचे जे मंदिर आहेत त्याचा या पुढचा उद्देश आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा असेल. आता प्रथमतः आपण पारनेर गावात जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगाचे जे महादेव मंदिराला कलर दिलेले आहेत ते कलर आपण हळूहळू प्रत्येक मंदिराचा एक मंदिराचा कलर काढत आहोत.
का ज्याला पुरातन जे रूप आहे त्याचं, ते जे सौंदर्य आहे ते आहे तसं आलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. ज्या ठिकाणी पूजा चालू नाही त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन काही ब्राह्मण समाजाचे लोक घेऊन जाऊन त्या ठिकाणी पूजा करत आहोत. आज कालपासून श्रावण चालू झालेलं आहे. आज सोमवार आहे. आज सोमवार आपण पारनेर येथील कोर्ट गल्लीत जे भीमाशंकर महादेव मंदिर आहे तिथं आपण एक सप्ताह चालू केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या सोमवारी तो काशी विश्वेश्वर मंदिरात आपण सप्ताह घेणार आहोत. असे हळूहळू छोटेसे उपक्रम करीत आपण प्रत्येक मंदिरात रोज संध्याकाळी 6 वाजता आरती झालीच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आणि यासाठी पारनेर गावातील तरुणांना एकत्रित करून आपण या विषयावर काम करत आहोत. बरोबर. जसं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला विचारतो की संगमेश्वराचं जे मंदिर आहे त्याचं पण जीर्णोद्धार झालेलं, हो, त्याच्याच सारखं मंदिर आपल्याला देशात किंवा राज्यात कुठे पाहायला मिळतं आणि संगमेश्वर हे कुठल्या ठिकाणचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे? आता तसं प्रतिकृती कोणती आहे ही सांगता येणार नाही, परंतु बाजार तळावर जे पाताळेश्वर मंदिर आहे तिथालचा जे बारव आहे ती बारव, त्या बारवेमध्ये गणपती आहे आणि औंढा नागनाथ या ठिकाणी जे बारव आहे त्या बारवेत आणि ही बारव असं एक साम्य दिसून येतं आणि त्या ठिकाणी सुद्धा गणपती आहे. नाही काय आहे का, हे जे 12 ज्योतिर्लिंग इथे स्थापित झालेले आहेत हे पराशर ऋषींनीच स्थापित केलेले आहेत. याबाबत लिखाण किंवा काही पुरावे याबाबत आपलं म्हणजे तो अभ्यास चालू आहे का हो. आणि बऱ्यापैकी ज्या ज्या ठिकाणी महादेव मंदिर आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्या महादेव मंदिराला इनामी जमिनी आहेत. बरोबर. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत हे कोणतं एक 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी एखादं स्ट्रक्चर कोणीतरी उभं केलंय आणि मग ते आपण प्रसिद्धी करतो असं नाहीये. याच्यात आज नागेश्वर मंदिरात जी बारव आहे त्या बारवेमध्ये जो शिलालेख होता तो 1100 वर्षापूर्वीचा शिलालेख आहे. आणि मग ती जी बारव आहे ती जर 1100 वर्षापूर्वीची असेल तर ते मंदिर सुद्धा 1100 वर्षापूर्वीचं आहे. बरोबर. असं एक साम्य. आणि ते जे शिलालेख आहेत ते शिलालेख आपण थोडं थोडं त्याचं वाचन चालू आहे. त्याप्रमाणे एक 1100 वर्षापूर्वीचीच आपल्या गावातली मंदिरं आहेत ती. पारनेर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि इतिहासात सुद्धा पारनेर शहराचं खूप मोठं महत्व आहे. पराशर ऋषींच्या तपोभूमी किंवा पराशर ऋषींनी या शहरात तप केल्यामुळं आपल्या शहराला पारनेर नाव असं पडलं. तर या ठिकाणचे जे मंदिर आहे पुरातन काळातले, तर त्या मंदिरांच्या विषयी आपल्याला काही माहिती असेल तर आपण जर ती सांगितली तर बरं होईल. पारनेर गावात 35 ते 40 पुरातन मंदिर आहेत. त्यापैकी गणेश खिंडीत एक गणपती मंदिर आहे. त्या गणपती मंदिराचा उल्लेख गणेश पुराणमध्ये आहे. त्यानंतर आपल्या नागेश्वर गल्लीत लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आपण बऱ्याच वेळा पाहतो आपल्याला नारायणाचं दर्शन होतं तिरुपती बालाजीला गेल्यावर. नंतर आपण पद्मावतीचं दर्शन घेतो. येताना कोल्हापूरचं महालक्ष्मीचं दर्शन घेतो. बरोबर. परंतु एकाच ठिकाणी नारायण, पद्मावती आणि महालक्ष्मी असं दर्शन होण्याचे ठिकाण एकदम दुर्मिळ असतात. त्यापैकी पारनेर गावातील एक मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून. आणि त्या ज्या मूर्त्या आहेत त्या गावातील सगळ्यात पुरातन मूर्त्या आहेत. पुरातत्व विभागात जे कोणी आर्किटेक्ट असतात ते आर्किटेक्ट ज्यावेळेस दर्शनाला आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की हे मूर्त्या ज्या आहेत ते एकदम पुरातन आहेत. त्याच्यानंतर आपले इथं नृसिंह मंदिर आहे. म्हणजे जे मंदिर कुठं तुम्हाला पाहायला भेटणार नाही ते पारनेर गावात नक्कीच पाहायला भेटतात. आता सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावणात बरेचसे धार्मिक कार्यक्रम होत असतात. लोकही, जनताही भरपूर धार्मिक कार्यक्रमांकडे वळली जाते आणि धार्मिकतेचं आवाहन केलं जातं. तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील, राज्यातील किंवा देशातील जे धार्मिक नागरिक आहेत त्यांना काय आवाहन करणार? पारनेर गावातील 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं गरजेचं आहे. कारण पारनेर गावातील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनातली जी मनोकामना असती ती 100% पूर्ण होती. अशी ज्वलंत उदाहरणं आपल्याकडे आहेत. परंतु आज काय आहे का आपण प्रसार माध्यमात काहीतरी सांगणं म्हणजे ते अंधश्रद्धा पसरवण्यासारखं पण होऊ नये म्हणून काही गोष्टी आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमात सांगू शकत नाही. परंतु आज भरपूर लोक असे आहेत का बुवा ज्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यातून त्यांच्या मनात जे काही त्यांनी मनात जी काही प्रार्थना केली होती ती पूर्ण झाली.
म्हणून भाविकांची संख्या वाढते का? तर ज्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपला प्रश्न असो, आपल्या मनातील गोष्ट असू दे, ती पूर्ण झाल्यानंतर परत माणूस तिथे जातो. त्याच्यामुळं गावातील 12 ज्योतिर्लिंग दर्शनाची जी संख्या आहे ही हळूहळू वाढत चाललेली आहे. असं म्हटलं जातं की जावे काशी आणि मरावे पारनेरच्या वेशी, त्याप्रमाणे जी म्हण आहे. तर येणाऱ्या भविष्य काळात निश्चितच आपल्या हा 12 ज्योतिर्लिंग आहे याचा प्रसार आणि प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपली जी तालुक्यातील जे लोक आहेत, जे आज बाहेरच्या ठिकाणी पण देवाला जात असते, धार्मिक लोक आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, राजकारणात काम करणारे लोक आहेत, यांच्याकडून आपली येणाऱ्या काळात काय अपेक्षा? आता पारनेर गावात जे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर ते पारनेर गावातील लोकांनी याची प्रसिद्धी होण्यासाठी ते जे सोशल पारनेर जे काम करतंय त्याच्या व्हिडिओ स्टेटसला ठेवले पाहिजेत. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या आपल्याला तुम्हाला कुठं न जाता त्याची प्रसिद्धी कशी करता येईल यासाठी काम केलं पाहिजे. आणि पारनेर गावातील जे 12 ज्योतिर्लिंग आहेत याच्यावर प्रत्येक मंदिरावर ट्रस्ट होणं गरजेचं आहे. आणि ते ट्रस्ट पण आपण हळूहळू पारनेर गावातील लोकांना, आज काय होतंय का आपण ट्रस्ट म्हणलं का लोकांच्या मनात शंका उपस्थित होती का ट्रस्ट कशासाठी. तर ते एखादं चांगलं काम करायचं म्हणलं तर तुम्हाला एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा लागतो. त्यासाठी गावातील चांगल्या विचाराचे लोक एकत्रित येऊन जर ते ट्रस्ट झालं तर त्या ट्रस्टमध्ये आज सिद्धेश्वर मंदिर आहे, तिथं हजारो भाविक आज येत आहेत. ते येत असताना त्या ठिकाणी मंदिराला दर्शन घेताना प्रदक्षिणा घालतात. मग ही माहिती नाही. मग ट्रस्ट जर तिथं आलं तर ते ट्रस्ट काय करू शकतं, तिथं बॅरिकेड बसू शकतं, दर्शनाची लाईन तयार करू शकतं. आणि दर्शनाला जाताना पहिले नंदीचं दर्शन घ्यायचं. तिथं जो नंदी आहे त्या नंदीचं बघा, जे नंदी असतात तर ते नारायण, काही नंदींचे तिथे नारायण असतो. मग त्या नंदीच्या दर्शन घेताना तुम्ही त्या नंदीच्या कानात बोलायचं असतं. मग बरोबर तुम्ही नंदीच्या कानात बोलले म्हणजे ते देवाला तो निरोप जातो. अशी एक आपल्याकडे एक म्हणजे जे भाविक लोक आहेत ते सांगतात. मग त्या पद्धतीत थोडी जनजागृती झाली पाहिजे. आपण पाहतो की देशातील, राज्यातील जो तरुण आहे हा सोशल मीडियामुळे भरकटलेला चाललाय, व्यसनादीकडे वळत चाललेला आहे. परंतु हाच जर तरुण जर धार्मिक क्षेत्र विकासाकडे जर वळाला आणि धार्मिक क्षेत्रांच्या जे विकास आहे किंवा धार्मिक क्षेत्रांची माहिती किंवा त्याचं प्रसारण होण्यासाठी हे जर तरुण वर्ग वळाला तर निश्चितच राज्यात बदल किंवा देशात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण आपल्या जे शहरात आहेत, जिल्ह्यात आहेत, राज्यात आहेत या तरुणांना काय आवाहन करणार? पारनेर गावातील 12 ज्योतिर्लिंग किंवा जे 35 ते 40 पुरातन मंदिर आहे याचा या ठिकाणी जर पर्यटन वाढले तर याचा फायदा गावाच्या आर्थिक बाजारपेठेला पण होणार आहे. आणि आज आपण पाहतो, आपण जर समजा कोणत्याही मंदिरावर गेलो तर तिथं मंदिराजवळ गेलो किंवा गडकिल्ल्यांच्यावर गेलो तर ते गाईड असतात. ते गाईड आपल्याला पूर्ण माहिती देतात, पण ते त्याचे सुद्धा मानधन घेतात. बरोबर. हे असे बारीक बारीक गोष्टी आहेत का बुवा, आज समजा 12 ज्योतिर्लिंग फिरायला बाहेरून लोक आले तर तिथे रिक्षा लागतील, तिथे हॉटेलिंग व्यवसाय चालतील, लोक जेवणासाठी थांबतील, लोक मुक्कामी राहतील. या सगळ्यांनी गावातील बाजारपेठ आहे याला सुद्धा फायदा होईल. आणि पारनेर गावचा विकास हा तीर्थक्षेत्रानुसार जर झाला तर पारनेर गावातील जे तरुण आहेत यांनाही रोजगार या ठिकाणी भेटेल. नुकतंच आपल्या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कुंभमेळ्याचं आयोजन आपल्या नाशिक या ठिकाणी केलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी कुंभमेळा देशात घेण्यात आला. त्या ठिकाणी 60 ते 65 कोटी भावी भक्त भेट देऊन आले. त्या भागात धार्मिक क्षेत्र असल्यामुळे तेथील लोकांना त्याचा निश्चितच फायदा झाला. तसंच हा येणारा कुंभमेळा नाशिक या ठिकाणी आहे आणि नाशिकचं अंतर आपल्या पारनेर पासून 140 किलोमीटर आहे. आणि बरेचसे जे भावी भक्त येणार आहेत त्यांना आपल्या पारनेरकडूनच जावं लागणार आहे. तर त्याच्या दृष्टीने पुढची आपली उपाययोजना काय आहे? त्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि जे कुंभमेळाव्याचं पूर्ण नियोजन पाहतात ते प्रकाश महाजन साहेब, प्रमोद महाजन साहेब यांनाही आपण निवेदन दिलेलं आहे का कोल्हापूर, सातारा इकडून जे भाविक जाणार आहेत हे पूर्ण पारनेरहून त्यांना जाण्यासाठी चांगला रस्ता आहे आणि या रस्त्याचं पण काम झालं पाहिजे.
जेणेकरून भाविकांना येण्या जाण्यासाठी मार्ग व्यवस्थित असेल व त्याचाच फायदा पारनेर गावातील देवस्थानांना पण होईल. प्रतीकाशी आहे हे नाव आज मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे घेतलं जातं, कारण 12 ज्योतिर्लिंग आणि काशी आणि पारनेर याचं अनन्यसाधारण महत्त्व आज आपल्याला तुषार आवटी यांच्या माध्यमातून सोशल पारनेर या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळालं. साहेब, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला जी माहिती दिली आणि या माहितीचं निश्चितच तरुण असू द्या, जे धार्मिक लोक असू द्या आणि जे देवाला मानणारे लोक आहेत त्यांना निश्चितच फायदा येईल. आपण या ठिकाणी आलात आणि जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.